चाकणमधील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दयनीय अवस्था यामुळे नागरिकांना या भागातून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः शिक्षा वाटत आहे। पुणे नाशिक महामार्ग हा औद्योगिक, व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपघातांचं प्रमाण वाढलंय। वेळेचा इंधनाचा फटका बसत असून वाहतूक या भागात मंदावली आहे। वाहन चालकांबरोबरच स्थानिक नागरिक, उद्योग, व्यावसायिक, शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय। नाशिक फाटा ते चांडोली दरम्यान औद्योगिक रहदारी प्रचंड आहे। याची संपूर्ण कल्पना असताना या भागातील उद्योग, कामगार, नागरिक कोंडीनं कसे हैराण होतील हा शासकीय अजेंडा असल्याचा या भागातील नागरिकांचा पक्का समज झालाय। पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्यांचा पर्यायी मार्ग नसल्यानं इच्छेविरुद्ध याच रस्त्यांनी प्रवास करावा लागतोय। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे म्हणजेच MSRDC मार्फत तळेगाव चाकण आणि चाकण शिक्रापूर या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी सुमारे 3123 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे। तळेगाव ते चाकण हा रस्ता 4 पदरी तर चाकण ते शिक्रापूर हा रस्ता 6 पदरी करण्याचा प्रस्ताव असून यामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे। मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार हा प्रश्न अनेक उत्तरांचा धनी आहे। चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर हा परिसर औद्योगिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे। येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग वसलेत, त्यामुळे दररोज अवजड वाहनांची मोठी वाहतूक होते। परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। नागरिक आणि कामगार वर्ग अनेक वर्षांपासून या समस्येचा सामना करतायत। रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर या परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे। मात्र याच विकासाला खीळ घालण्याचे पाप कोण करतंय असा येथील जनतेचा सवाल आहे।